हॅलो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप जास्त गुड मॉर्निंग. बेसिकली आजची माझी सकाळ थोडीशी उशिरा झालीये, कारण की संडे म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात हेच असतं की आपल्याला आरामात उठायचंय. आणि जरी माझी सकाळ उशिरा झालेली असली तरी पण मी माझे काम व्यवस्थित करून घेतली आणि घर क्लीन झाल्यानंतर म्हटलं चला आपण या ड्रेसिंग टेबलचा नंबर लावूया, जो की भयंकर धूळधाण झालेला होता. असो, घराची तर क्लिनिंग होऊन गेली. म्हटलं आता आपण स्वतःची ग्रूमिंग करूया. तर हेडवॉश साठी मी वापरते बी ब्लंटचा शॅम्पू आणि रेकविलचा डॅमेज रिपेअर कंडिशनर. हे दोघही प्रोडक्ट कर्ली हेअर साठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि रेकविलचं कंडिशनर तर माझं फेवरेट आहे. व्हॉल्यूम तुम्ही बघू शकता किती छान आलाय. आणि आता ते ओले म्हणून ते कोरडे झाल्यानंतर त्याला अजून छान व्हॉल्यूम येईल. आणि इथे मी वापरते सेटाफिलचं मॉइश्चरायझर, जे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. त्यानंतर मी वापरते जोविस हर्बलचं रोजमेरी इन्फ्युज वॉटर. आणि हे क्लेम करतं की या प्रोडक्टने हेअर ग्रोथ होते, पण मला तर असं वाटतं ना, हेअर ग्रोथ नाही झाली तरी चालेल, पण हेअर फॉल कंट्रोल व्हायला पाहिजे. आणि मला जर या प्रोडक्टने फरक पडला तर मी लवकरच तुमच्या सोबत याचा रिव्ह्यू शेअर करून देईन. असो, हे सर्व मेहनतीचे काम झाल्यानंतर मला लागली भूक आणि मला असं काहीतरी करायचं होतं ना जे की पटकन होईल. आणि मग मला घरामध्ये एक सोपं ऑप्शन दिसलं, तो म्हणजे भात. मग मी म्हटलं चला आपण यालाच मस्त पोह्यांसारखी फोडणी देऊया. मील तर सिंपल आहे पण टेस्टी आहे. आणि माझा नाश्ता आणि जेवणाचा टाइम सेम झाल्यामुळे हा आहे माझा ब्रंच. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.